मित्रांनो, सुरुवातीला ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यानंतर मित्रांनो झालं काय? आता जानेवारी 2026 ते मार्च 2026 दरम्यान या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं. आता राहिला विषय ऑक्टोबर ते डिसेंबरच्या जे अवकाळीमुळं किंवा जे पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. तर त्यासाठी शेतकऱ्यांसाठी जवळपास 128 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्या अंतर्गत शेतकरी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राह्य धरण्यात आलेली आहे. आणि जानेवारी ते मार्च दरम्यान जे नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळं, त्याचा जे निकाल आहे किंवा त्याचा जे निधी आहे कधीपर्यंत वितरित होईल किंवा कधीपर्यंत मंजूर होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्यासाठी जवळपास 1,80,574 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी जवळपास 128,65,00,000 रुपयांचा जे निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यासाठी जवळपास बघायचं झालं मित्रांनो, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, त्यानंतर जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आणि या जिल्ह्यातील शेतकरी हे जास्त प्रमाणात ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. इतर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, परंतु सध्या अपडेट जी आपल्याकडे आलेली आहे तर या 4 ते 5 जिल्ह्यांपुरती आपल्याकडे अपडेट आलेली आहे. त्याच्यामध्ये चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि या अंतर्गत जे जानेवारी ते मार्च दरम्यान जे नुकसान झालेलं आहे, आता मग अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाचं म्हणा किंवा इतर पिकांचं जे म्हणा ते नुकसान झालेलं आहे. आणि त्यासाठी जवळपास 2,80,000 शेतकरी हे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांचे पंचनामे देखील सुरू करण्यात आलेले आहेत. आता या जे पंचनामे सुरू आहेत, आता याचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो? आता एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, याचे पंचनामे सुरू आहेत सध्या. पंचनामे सुरू व्हायला एवढा महिना जाऊ शकतो. आणि त्यानंतर जूनच्या जवळपास जे निधी आहे किंवा मे ते जूनच्या दरम्यान जे निधी आहे तो मंजूर होऊ शकतो. आणि त्यानंतर जे पेरणीच्या पूर्वी तुम्हाला हे जे निधी आहेत ते वाटप होऊ शकतो. पूर्णपणे 100% गॅरंटी नाही, कारण की हे जे निधी आहे तो गेल्या वर्षी जे आपण बघितलं होतं, गेल्या वर्षी सुद्धा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं. त्याचा जे निधी आहे मित्रांनो, ते निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास वाटप व्हायला सप्टेंबर महिना काहीतरी उजाडलेला होता. यावर्षी सुद्धा सेम कंडिशन होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की बाबा निधी मंजूर झालेला आहे किंवा पंचनामे सुरू आहे, तुमच्या खात्यावर लवकरात लवकर वाटप होईल असं तुम्हाला जर वाटत असेल, तसं होणार नाही मित्रांनो. जूनच्या जवळपास तुमचा हा निधी मंजूर होईल, जानेवारी ते मार्च दरम्यानच्या अवकाळी पावसाचा. आणि त्यानंतर तुमचं जे वाटप आहे ते वाटपाला सुरुवात होईल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला सुद्धा विसरू नका. बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर मारायला विसरू नका. धन्यवाद.